चुकलो चुकलो साफ चुकलो म्हणतोय ना मी आता. अरे आम्हाला म्हणून काय उपयोग आहे? जिला बोललास ना तिला म्हण. तुला ना विद्या बोलताना भानच उरत नाही. नाही तर काय, उचलली जीभ लावली टाळ्याला. झालं म्हणजे तुम्हाला आता शस्त्रच सापडलं ना माझ्या विरुद्ध एक. अरे मुलगी पहिल्यांदा माहेरी आली आहे ना रे. हो ना, आणि मग तिचे लाड करायचे, कोड कौतुक करायचं, चांगलं चांगलं खायला द्यायचं. हो, यांनी खायला घातली ना बोलणे तिला. अशाने येईल का रे ती परत आपल्या घरी? हा, तुम्ही मला सांगताय का घाबरवताय? विद्या, तुला मी आधीच बजावलं होतं. नाही तर काय. आता त्या वासूचं वागणं मला खटकतं, त्याला काय मी काय करू मी? आणि साखरपुड्याचं काय ते विचारायला नको? अरे विद्या, पण विचारण्याची एक पद्धत असते. हो ना विद्याधर, तुझ्या बोलण्यातनं ना तुला पुनर्वसूचा राग येतो हे सारखं कळत असतं. हा, ते चुकलं माझं. ते सगळंच चुकलं. आता ते तर मी म्हणतोच आहे ना, तुझ्या पोटी जन्म घेतला ही चूक झाली, हिच्याशी लग्न केलं ही मोठी चूक झाली. उर्मिला जन्माला घातलं ही मोठ्यात मोठी चूक झाली. म्हण ना, म्हण. नाही, असं नाही म्हणणार मी. तिला जन्माला घातलं ही काय माझी चूक नाहीये. ती आत्मा आहे माझा. ती आहे तर मी आहे. अरे एवढा जीव आहे तर असा का वागतोस? नाही वागणार आता. मग जा, तिला जाऊन सॉरी म्हण जा. ते मी बोलेन, आधी तुम्ही जा. मी बोलायला गेलो तर मूड जाईल तिचा उगाच, म्हणून म्हटलं तुम्ही आधी बोला मग मी जाईन. सॉरी म्हणाल काय, म्हणेन मी, त्यात काय. मग सॉरी वाटतंय तर म्हणाला काय ना. बरं ठीक आहे, मी तुला जेवायला वाढते आणि मग जाते बोलायला तिच्याशी. हं? नाही नाही नको, तू आधी बोल. अरे आणि जर ती म्हणाली ना मला भूक नाहीये म्हणून, तर मग मला पण जेवायचं नाही. वासू, माई, कामात आहेस का रे? नाही संपतच आलंय. ये ना बस. जरा बोलायचं होतं तुझ्याशी. बोल ना. बस बस. मला काही राहवलं नाही, मी बोलले बाई यांच्याशी. माई कशाला उगाच? अरे विषय यांनीच काढला. अगं मग तू टाळायचास ना. अरे नंदिनी बद्दल यांनाही संशय आहेच. काय? नंदिनी बद्दल? हो. नाही, मला नाही वाटत तसं. अरे मी सांगते तर. तसे चिडलेच होते ते. म्हणाले तिने असं करायला नको होतं. बरं असंही म्हणाले की आता जरा सावध राहायला हवं. ही मुलगी लवकरात लवकर आपल्या घरातून कायमची कशी जाईल बाहेर हे पाहायला हवं. हो, आता हे अनुभव अक्कल खाती जमा, असंही म्हणाले. माई, तू हे सगळं मला बरं वाटावं म्हणून बोलत नाहीयेस ना? अरे मी कशाला असं बोलेन? माई, ते खरं सांगतेय. उर्मी, तुला घाबरतो हा. आम्हाला दोघींना दाद लागू देत नाही अजिबात. घाबरतो म्हणजे काय? म्हणजे माझी चूक झाली होती म्हणून घाबरतो मी. बाबा, हे पुरे आता तो विषय. जेवणापासून तेच 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 बोलतोय तो. नाही पण तू मला खरंच मनापासून माफ केलंयस ना? हो बाबा, त्याशिवाय एवढं बोलेन का मी तुझ्याशी? ए उर्मी, तू आईस्क्रीम घे ग. घेत. अरे तू पण घे. घेतोय मी. तू पास कर ना ग बाई, तुझे हात दुखतील. ए चेप हवं तर नंतर. अरे करू दे ना, मला तुझ्या डोक्याला छान तेल लावू दे. आजी पण माहेर वाशिण्यास तू मला लाड करू दे. ते बघ, ते बघ. अगं बाई, असं काही नसतं. माहेर वाशीण, सासूर वाशीण, तिथे पण माझे सगळे खूप लाड करतात आणि मी खूप खुश आहे खरंच. हेच हेच जे तू म्हणतेस ना, सुखात आहे मी, हेच आम्हाला तिकडे येऊन आमच्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायचंय. म्हणजे काय ना, एकदा मनाची खात्री झाली ना की मग काही शंका कुशंका घ्यायला काही जागा राहत नाही. काय करतो यावेळेला मीच येतो तुला सोडायला. म्हणजे काय भेटीगाठी होती सगळ्यांची. वासूच्या वडिलांना भेटलो नाही अजून मी, त्यांना भेटणं होईल.
बाकी घरच्यांना सुद्धा भेटणं होईल, आहे की नाही? बाबा अरे नाही थांबणार, बस अजिबात थांबणार नाही मी. तुला सोडेन, थोडा वेळ थांबेन आणि लगेच निघून येईल. बाबा मी ना आता हात जोडतो तुझ्या पुढे. बाबा म्हणजे मला एकदा वासूच्या आई वडिलांना जरा भेटू दे. सगळं व्यवस्थित असल्याची माझ्या डोळ्यांनी पाहून मला खात्री करून घेऊ दे. लगेच. जगास अगं बाई, अगदी आनंदात दिसताय. हा ते आपले जोशी बुवा आहेत ना. कोण ते वधूवर सूचक मंडळ चालवतात ते? हा त्यांना मी रामचंद्रकडनं निरोप धाडला होता. म्हटलं अशी अशी मुलगी आहे, आमचीच मुलगी आहे असं समजा आणि चांगली स्थळं सुचवा. तर त्यांनी 7-8 पत्रिका आणि मुलांची छायाचित्रच पाठवली आहेत. अगं बाई, हो का? बघूया का छायाचित्र? थांबा, त्यांची पत्रिका जुळते असं वाटतंय, त्यांची छायाचित्र बघूया. तेही खरंच. पत्रिका जुळत नसेल त्यांची छायाचित्र बघून तरी काय उपयोग? म्हणूनच 2 पत्रिका चांगल्या वाटतायत मला. आपल्याच गावातली मुलं आहेत, सुशिक्षित आहेत, सुसंस्कृत आहेत. नंदिनीशी नक्षत्र गुण चांगले जुळतायत. नंदिनीला सासरी पाठवायचं फारच मनावर घेतलेलं दिसतंय तुम्ही. नको घ्यायला. किती दिवस तिला मनातल्या मनात कुढत राहू द्यायचं. तिची एकदा चांगल्या घरात पाठवणी झाली की मी मनोहररावांच्या शब्दातून मुक्त झालो. हो बाई, खरंच आहे. एकदा सगळं जुळून येऊ दे आणि चांगल्या मुलाशी नंदिनीचं लग्न होऊ दे. आपण प्रयत्न करायचे. बाकी महाराजांची मर्जी आहे तसंच होणार. होईल होईल, सगळं चांगलंच होईल. आता नंदिनीचं लग्न हा ऐरणीवरचा विषय आहे. ते एकदा झालं की आपण 4 धाम यात्रेला जाऊया. हो, जाऊया की. देवा, एकदा नंदिनीचं लग्न जुळू दे रे बाबा. हरि ओम, हरि ओम. कोण आहे? मी आहे. जीजी? नंदिनी वासू काय ग? काय झालं? तू काय ओरडलीस का? काही नाही अगं, मला स्वप्न पडलं जरा. कसलं स्वप्न? काही नाही, ते असंच जरा आणि एकदम घाबरून उठले मी. होतं असं. अगं मला तर वाटलं की तुझं आणि बाबाचं काहीतरी इथे चालू झालंय का काय रात्री. मी सुद्धा घाबरलेच जरा. नाही ग, असं काही नाही. तू जागी कशी काय? माझ्या मिलीची झोपच आता अगं कमी झाली. वय झालंय ना, आता झोप नाही लागत एवढी. म्हणजे पहाटे कधीतरी डोळा लागतो, पण ते सुद्धा सावधच झोप असते म्हणा मला. बरं चल झोप आता. नाही ग, माझी झोप उडाली. कसलं स्वप्न पाहिलंस तू? नंदिनी. नंदिनी? कोणी नंदिनी? नंदे, अक्काने उभी आडवी चिरली असती तुला. काल रात्रीच तुझ्या 2 कानफडात माराव्या ना असं वाटत होतं मला.
बोल ना, कशाला गेली होतीस तिकडे रात्री? आता बोलतेस का? देऊ दोन ठेवून. त्यांनीच बोलवलं होतं. काय?